नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दर्शन मॅथ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर आता 7वी स्कॉलरशिपला परीक्षा आहे. स्कॉलरशिप परीक्षा 7वी, 5वी, 4थी व 7वीला आता होणार आहे. तर आपण आजपासून 7वीची बॅच सुरू करत आहोत व 7वीसाठी आपण परिमिती हा चॅप्टर घेऊन आलो. तर NMS स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, नवोदय अँड सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम या सर्व स्कॉलरशिपच्या जे स्पर्धा परीक्षा असतात त्या सर्वांचा महत्त्वाचा घटक म्हणजे परिमिती. तर आपण आज हा चॅप्टर शिकणार आहोत 7वी स्कॉलरशिपच्या बॅचमध्ये. जर तुम्हाला बॅचमध्ये प्रवेश करायचा असेल तर प्रवेशचं काही टेन्शन नाही, आपले यूट्यूबवर रोज डेली लेक्चर असणार आहेत. ठीक आहे. तर आपला पहिला पॉईंट परिमिती. परिमिती म्हणजे काय? बंदिस्त असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती होय. बंदिस्त आकृती, हे बा, ठीक आहे, तुम्हाला बंदिस्त आकृती दाखवतो. समजा ही आकृती आहे, हे काय बंद आहे, याला कुठं जागा नाही. या आकृतीला नाव आहे ABC आणि D. ठीक आहे, ही बंदिस्त आहे म्हणून हिला बंदिस्त आकृती म्हणतात. आणि बंदिस्त आकृतीची परिमिती सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होय. तर आता परिमितीचे सूत्र असतात, आपण डायरेक्ट सूत्राकडे जाऊ, कारण की आपल्या 5वी पासून परिमिती हा चॅप्टर झालेला आहे. तर परिमितीचे सूत्र: त्रिकोणाची परिमिती. ठीक आहे, त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूची बेरीज. सर्व बाजूची बेरीज त्रिकोणाची परिमिती. याच हे सूत्र आहे त्रिकोणाची परिमिती. ठीक आहे, प्लस. तर आता आयताची परिमिती म्हणजे काय? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ आर म्हणजे रेक्टँगल. रेक्टँगलची परिमिती म्हणजे काय? 2 बरोबर लांबी, लेंथ प्लस ब्रीथ. लांबी प्लस ब्रीथ याचं सूत्र असं पण होईल 2 बरोबर L प्लस B. ठीक आहे, असं सूत्र आहे याचं. तर त्याबरोबर इंग्लिशमधून मग कोणत्याही प्रतलीय बंद आकृतीची परिमिती तिच्या बाह्य खंडांची एकूण लांबी. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत चौरसाची परिमिती. तर चौरसाची परिमितीचं सूत्र असं आहे, चौरसाची. ठीक आहे, चौरसाची परिमिती परिमिती काढायची आहे आपल्याला. चौरसाच्या परिमितीचं फॉर्म्युला काय आहे? एक मिनिट, काय झालं? हा, चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला आहे 4 गुणिले बाजू, नाही तर बाजू 4 गुणिले बाजू इज इक्वल टू 4 इंटू साईड. मित्रांनो, हे जे फॉर्म्युले हे तुम्हाला पाठच करावे लागतील, काय की परिमितीवर 7वी स्कॉलरशिपला, 8वी स्कॉलरशिपला 2 प्रश्न तरी केवळ पडणार आहे. आपला सिलेबसचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. त्यात आपण डिटेल सिलेबस सांगितलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ठीक आहे. तर आपण याचे प्रश्न सुद्धा घेणार आहोत. प्रत्येक पॉईंटवर आपण 25 टॉप लेवलचे प्रश्न घेणार आहोत, जे परीक्षेमध्ये येणार सुद्धा आहेत. ठीक आहे. तर आपण चौरसाची परिमिती बघितली. आता बघू वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा काय बघायचं आपल्याला? परिघ. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? आपण वर्तुळाचा परिघ 5वीला झालेला आहे आपला. 2 याचं सूत्र आहे 2 पाय आर चा किंवा 2 पाय आर किंवा आर अपॉन डी. पायची किंमत किती आहे? तुम्हाला मी पायची किंमत सांगतो, काहींना माहीत नसेल, पहिल्यांदाच परीक्षा देत असेल तर पायची किंमत आहे 3.14. आपण शिकणारच आहोत. आणि जी पाय आर किंवा 22.7, 2207 घेतलं तरी चालेल. जर पॉईंटमध्ये असेल या दोन्हींपैकी एक व्हॅल्यू घ्यायची. ही पायची किंमत आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया अर्धवर्तुळाची परिमिती. अर्धवर्तुळाची परिमिती. अर्धवर्तुळ म्हणजे आपण पूर्ण वर्तुळाची परिमिती परिघ बघितलं. आता अर्धवर्तुळाची परिमिती कशी काढायची? अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजे
पाय आर प्लस 2 2r, पाय आर प्लस 2r, किंवा नाहीतर पाय आर प्लस डी. ठीक आहे, डी म्हणजे हे झाली अर्धवर्तुळाची. आता पायाची किंमत आपण सांगितलेली आहे 3.14 नाही तर 22/7 ही पायची किंमत आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. आपण सर्व फॉर्म्युल्यावर प्रश्न सुद्धा घेणार आहोत, तर काळजी करू नका. व्यास कसा काढायचा समजा. आता व्यास सांगितलेला आहे आपल्याला समजा बरं का. व्यास, ठीक आहे, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. वर्तुळाचा व्यास काढायचा असे समजा 2 गुणिले त्रिज्या. ठीक आहे, रेडी. चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या व चौरसाची बाजू यांचे गुणोत्तर नेहमी 1/2 असते. चौरसाच्या सर्व बाजू, आता समजा चौरस आहे, चौरसाच्या सर्व बाजू ज्या असतात त्याची आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या, आतून स्पर्श करणारी, समजा आतून हा वर्तुळ आहे, वर्तुळाची त्रिज्या चौरसाच्या बाजू यांचे गुणोत्तर नेहमी 1/2 हे असते. ठीक आहे, तुम्हाला याची PPT सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर ठीक आहे, असा आपला हा प्रश्न आहे. तर आता आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न कसे असतात हे सुद्धा बघूया. चला मग. तर विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप NIMS चा आपला जो व्हिडिओ आपण रोज करणार आहोत, तो रोज आपला व्हिडिओ मिळणार आहे. तर आता आपण प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे, तर आजचा आपला हा पहिला प्रश्न आहे. एका त्रिकोणाच्या एका बाजूंची लांबी 9.7 सेमी व दुसऱ्या बाजूंची लांबी 11.3 सेमी आहे, तर त्रिकोणाची परिमिती 35.1 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी किती? तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे, त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूची लांबी पण दिलेली आहे आणि त्रिकोणाची परिमिती सुद्धा दिलेली आहे. तर त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी किती? सिंपल आहे. त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? तिन्ही बाजूंची बेरीज. तर आपल्या इथे सिंपल मध्ये काय करायचं आहे, तिन्ही बाजूंच्या बेरीजसाठी मग आपण इथे काय करूया. ठीक आहे, 9.7 प्लस 35, दुसरी बाजू किती दिली आहे? दुसरी बाजू आहे, एक मिनिट हा, दुसरी बाजू आहे 11.3 प्लस तिसरी बाजू आपल्याला माहित नाहीये. तिसरी बाजू काय धरूया आपण? x धरूया. आता 9.7 आणि प्लस 11.3 बरोबर 21 येतं. 21, ठीक आहे, याचं उत्तर किती येतं? 21. 21 इज इक्वल टू 35.1 प्लस तिसरी बाजू. ठीक आहे, मग आपली तिसरी बाजू काढण्यासाठी मग काय करावं लागेल आपल्याला? थर्ड साइड काढण्यासाठी आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. 35.1 मध्ये याची जी बेरीज आहे 21 ही वजा करावी लागेल. मग आपल्याला तिसरी बाजू मिळावं लागेल. 21 इज इक्वल टू 14.1 सेमी. तर आपल्याला तिसरी बाजू किती मिळालेली आहे? उत्तर आपल्या इथे लिहूया 14.1 सेमी. 14.1 सेमी. ठीक आहे, तर आपली तिसरी बाजू आहे. चला, तर आपण, तुम्हाला प्रश्न समजला का नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर आजचा आपला हा दुसरा प्रश्न काय आहे? एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेमी आहे, तर त्या त्रिकोणांच्या बाजूची लांबी किती? एका समभुज त्रिकोणाची परिमिती आपल्याला काय दिलेली आहे? एका समभुज त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे, त्याची बाजूची लांबी किती आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपलं मग समभुज त्रिकोणाच्या, तुम्हाला माहित आहे, हे आपण शिकणार सुद्धा आहे यो टॉपिक. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी काय असते? समान असते. तर समभुज त्रिकोणाची परिमिती, याचं सूत्र काय आहे? समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजे 3 गुणिले बाजू. आपण लिहून घ्या, सूत्र आपण दिले नव्हतं, राहून गेलं असेल. समभुज त्रिकोणाची परिमिती 3 गुणिले बाजू. लिहून घ्या हे सूत्र. समभुज त्रिकोणाची
परिमिती बरोबर. याची उत्तर आहे 3 गुणिले बाजू. तर आता आपल्याला एक प्रश्न कसा सोडवायचा, मग बाजू काढायची आहे. तर बाजू कशी काढायची, तर 27 = 3 गुणिले बाजू. सूत्रामध्ये आपण हे मांडून घेऊया बरोबर. 27 = 3 गुणिले बाजू बरोबर. तर आता जर हा 3 आहे इकडे आहे, तर 3 म्हणेल मला इकडे यायचं आहे. जर 3 हा उजवीकडे असेल तर हा डावीकडे जाईल. ठीक आहे. तर मग आपलं इथे काय येईल, मग 27/3. 27/3 बरोबर 9 सेमी. तर 9 सेमी बरोबर 0.009. आपलं मग याचं उत्तर असं पण येईल 9 ठीक कुठे गेलं 9/100 = मीटर. 2 ऑप्शन निवडायचे असतील तर असं सुद्धा उत्तर येईल 0.009. समजले तुम्हाला. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. तर पुढील प्रश्न, एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. आयताची परिमिती 48 सेमी आहे. तर त्या आयताची रुंदी किती, असा हा प्रश्न आहे. तर समजा आयताची रुंदी x मानू, आपण लिहून घेऊया. समजा आयताची रुंदी बरोबर x समजा. ठीक आहे. तर व लांबी किती, लेंथ किती मानायची, समजा 2x. लेंथ किती आहे 2x सेमी आहे. 2x सेमी आहे. आयताची परिमितीचं सूत्र काय, आयताची परिमिती परीक्षेमध्ये तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने सोडायचं आहे, पण तुम्हाला समजेल म्हणून मी लॉंग टर्ममध्ये सोडवत आहे. आयताची परिमिती बरोबर 2 लेंथ प्लस ब्रीथ. हे 2 ब्रॅकेटच्या बाहेर असतं तर म्हणजे मल्टिप्लिकेशनच असतं. तर आयताची परिमिती दिलेली आहे, मग किती 48 बरोबर सूत्रात मांडूया आपण = 2/2x + x. आपण हे सूत्रात मांडलेलं आहे बरोबर. तर आपलं उत्तर काय येईल, मग 24 बरोबर 3x. 24 बरोबर 3x सोडवलं तर = x बरोबर 24/3 = 8 सेमी. x बरोबर 24/3 = 8 सेमी. म्हणून आपलं उत्तर आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला शेवटला प्रश्न. दुसऱ्या भाग 2 मध्ये आपण 10 प्रश्न टॉप कव्हर करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली टीचिंग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत नक्की कळवा. जय हिंद.